ऋते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपाद श्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 49. श्री श्रीपादांचे कर्मनाशाचे मार्ग, 33 संख्या विशेष, श्रीपादांचे कुरुगुड्डीतील कार्यक्रम। श्री श्रीपाद एकदा म्हणाले, शंकर भट्टा, आपण ज्याचे अनुष्ठान करतो ती अग्निविद्या आहे। अग्नि उपासना करणे हे क्षत्रियांचे नैसर्गिक लक्षण आहे। तुझी अग्नि उपासना म्हणजे चूल पेटविणे व स्वयंपाक तयार करणे। तेव्हा मी श्री श्रीपादांना म्हणालो, श्री महागुरूंचा जय जयकार असो। हे मातीचे चुलांगण माझ्या निर्गमनानंतरही असेच पेटते राहिले पाहिजे। श्री श्रीपाद उत्तरले, तुझ्या चुलीतील अग्नीला स्वतःची शक्ती नाही। माझ्या योग अग्नी मिसळल्यामुळे तू या चुलीवर तयार केलेला स्वयंपाक प्रसाद होऊन भक्तांच्या विपत्ती व मानहानी दूर करतो। ही चूल आणखी फक्त 9 वर्षे चालेल। यावरून असे सूचित होते की माझ्या 30व्या वर्षात मी माझे शरीर गुप्त करीन। त्यानंतर मी 3 वर्षापर्यंत भक्तजनांना तेजोरूपात दर्शन प्रदान करीन। तेव्हा वय 33 वर्षाचे असेल। योग्याच्या जीवनात 33वे वर्ष अनेक बदल घडवून आणते। पाठीच्या मणक्यांची संख्या देखील 33 असते। रुद्रगणांची संख्या 33 कोटी आहे। त्यानंतरही अग्नियज्ञ चालू राहील। कर्मांना स्थूल स्तरावर आणून त्यांचे देह करण्याचे प्रतीक म्हणून ही अग्नी आराधना मी करीत आहे। तथापि भक्तांची कर्मे स्थूल रूप धारण करण्यापूर्वी सूक्ष्म रूपात असतात। त्यापूर्वी ती कारण रूपातील कारण देहात असतात। त्यामुळे मला 33व्या वर्षानंतर अशा प्रकारची अग्नि उपासना अनावश्यक आहे। नंतर माझ्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या सूक्ष्म देहांना किंवा कारण देहांना लिप्त झालेली पापे मी माझ्या योगाग्नीने दग्ध करीन। पण मी 30 वर्षाचा होईपर्यंत तुम्ही ही स्वयंपाकाची चूल पेटवीत जा। त्यानंतर भक्त येथे येतील, त्यांचे अन्न शिजवतील व निघून जातील। ते 3 वर्षे चालेल। त्यानंतर भौतिक स्वरूप अग्नि आराधनेची आवश्यकता नाही। मी पृथ्वी यज्ञ सुरू केला, तो यशस्वीपणे चालू आहे। मी जलयज्ञ सुरू केला, तो देखील दिमागदारपणे यशस्वी होत आहे। आता मी अग्नियज्ञ म्हणून अग्नि आराधना सुरू केली, ही देखील विना अडथळा चालू राहील। सर्व प्राणीमात्रांमधील अग्नीचे रूप मीच आहे। सर्व पदार्थ शुद्ध करणारा मीच आहे। सर्व पदार्थ जाळणारा मीच आहे। मी पंचमहाभूतांच्या यज्ञविधींबद्दल कधीही ऐकले नव्हते। मी अशा निष्कर्षाप्रत आलो की श्री श्रीपादांच्या लीला पद्धतीबाबत विचार करणे व्यर्थ आहे। एके दिवशी एक नवविवाहित जोडपे श्री श्रीपादांच्या दर्शनासाठी आले। त्यांनी त्यांना पंचदेव पहाडमध्ये थांबण्यास सांगितले। 2 दिवसांनी तो युवक वारला। त्यांना विश्वास होता की श्री महागुरू त्यांना वाचवतील आणि ते अनेक वर देणारे दयावान ईश्वर आहेत। पण त्या नववधू स्त्रीला असह्य असणारे वैधव्य प्राप्त झाले। नवदाम्पत्याचे नातेवाईक पंचदेव पहाडला आले। प्रेत जाळावे की नाही अशा द्विधा स्थितीत ते होते। श्री श्रीपादांच्या अनुमतीशिवाय पंचदेव पहाडमधील दरबारातून प्रेत घेऊन जाणे शक्य नव्हते। ती नववधू शोकदेवतेप्रमाणे दिसत होती। श्री श्रीपाद आपल्या दरबारात आले। नववधूने आपले दुर्भाग्य त्यांच्यापुढे मांडले। श्रीपाद म्हणाले, कर्माची फळे अटल असतात। तेव्हा ती नववधू सादर म्हणाली, जड कर्मात खरोखर माझ्या पतीला अशा प्रकारे मृत्यू देण्याचे सामर्थ्य असेल तर कर्माला देवतेचा दर्जा देणे व त्याची मंदिरे बांधून उपासना करणे अधिक चांगले। मी ऐकले होते की श्री श्रीपाद चैतन्यमूर्ती असून ते अग्निवस्त्रे परिधान करतात। ते अग्निरूप आहेत, त्यांना काहीच अशक्य नाही। या अभागिनीला मांगल्याची भिक्षा घालावी व संतोष प्रदान करण्याची कृपा करावी। श्री श्रीपादांची दया व करुणा यावर त्या नववधूचा दृढ विश्वास होता। उदास जीवदान। त्यावर श्री श्रीपाद म्हणाले, विश्वासो फलदायकम। तुझा माझ्यावर इतका दृढ विश्वास असला तर तुझा पती निश्चित जिवंत होईल। तरी देखील कर्म सिद्धांताला बाधा येऊ नये म्हणून मी तुला एक मार्ग सुचवितो। तू आपले मंगळसूत्र विक व त्या धनाने तुझ्या पतीच्या वजना एवढे सरपण विकत घे। ते सरपण येथे आणून दे। आम्ही ते सरपण चुलांगणात टाकून स्वयंपाक करू। ते सरपण जळेल तसे तुझ्या मांगल्याचे अशुभत्व जळून जाईल। तुझ्या पतीच्या देहाचे अमांगल्य जळून खाक होईल। मृत्यूची स्पंदने सरपणात खेचली जातील।
स्वयंपाकातील श्राद्धान्नाच्या अशुभत्वाचे अन्न तयार करताना शमन होईल. अशा प्रकारे सर्व अशुभत्वाचे शमन होईल. याप्रमाणे केल्यावर तिचा पती पुन्हा जिवंत झाला. श्री श्रीपाद आपल्या भक्तांची विविध प्रकारची पापकर्मे सरपणाच्या तुकड्यांवर खेचून घेत असत. असे केल्याने त्या काड्या जळून जात व आशीर्वादयुक्त शुभ फलदायक रुचकर भोजन तयार होत असे. दरिद्री ब्राह्मणावर महाकृपा. दुसऱ्या एका प्रसंगी एक दरिद्री ब्राह्मण श्री श्रीपादांचे दर्शन घेण्यासाठी आला. तो आक्रोश करू लागला, माझ्यावर श्रीपादांनी दया केली नाही तर मला आत्महत्या करावी लागेल. तेव्हा श्री श्रीपादांनी एक जळती काठी आणली व तिचा स्पर्श ब्राह्मणाला केला. त्या ब्राह्मणास बराच वेळ वेदना झाल्या. श्री श्रीपाद त्याला म्हणाले, अहो ब्राह्मण बुवा, तुम्ही आत्महत्या करू इच्छित होते. मी दुर्लक्ष केले असते तर तुम्ही खरोखरच आत्महत्या केली असती. तुम्हाला जळत्या लाकडाचा चटका देऊन मी अशा आत्महत्यांशी संबंधित सर्व पापपूर्ण कर्माची फळे रद्द केली. आतापासून तुम्हाला दारिद्र्याचा त्रास होणार नाही. हे थंड झालेले लाकूड आपल्या उपरण्यात गुंडाळून घ्या आणि आपल्या घरी काळजीपूर्वक घेऊन जा. ते त्यांना आवडले नाही. जेव्हा त्यांनी घरी गाठोडे उघडले तेव्हा लाकडाचे रूपांतर सोन्यात झाले होते. त्या ब्राह्मणाच्या दारिद्र्याच्या क्लेशावर इलाज झाला होता. श्री श्रीपाद आपल्या अग्निविद्येद्वारे आपल्या भक्तांची पापे विलक्षण मार्गाने नष्ट करीत असत. कधी ते त्यांना वांगी किंवा भेंडी अशा विशेष भाज्या आणायला सांगत. ते भक्तांच्या पापकर्माची स्पंदने त्या भाज्यांमध्ये खेचून घेत होते. त्या भाज्यांपासून बनविलेली आमटी ते भक्तांना आवर्जून खावयास लावीत. ते कर्मदोष निघून जायचे. एक मुलगी वयात येऊनही तिचा विवाह होत नव्हता. तिला मंगळाचा दोष असल्याचे ज्ञात झाल्यावरून तिला तूर धान्य आणण्यास सांगितले. त्या तुरीपासून स्वयंपाक करण्यात आला. त्यांनी त्या मुलीसह सर्वांना तो खाण्याच्या सूचना दिल्या. अशा प्रकारे कर्मशृंखला दूर झाल्यावर तिचा सुयोग्य वराबरोबर विवाह झाला. काहींना दरबारातील स्वयंपाक तयार करण्यासाठी गाईचे तूप आणण्याचे निर्देशित केले जात होते. इतर काहींना तुपाचे दिवे आणण्यास सांगितले जाई. अतिशय अडचणीची बाब किंवा मुलींच्या अविवाहितपणाची अडचण असेल तर ते त्यांना शुक्रवारी राहू कालात अंबिकेची उपासना करण्याचा उपदेश देत असत. एकदा एक भक्त आजारी झाला व अंथरुणाला खिळला. श्री श्रीपादांनी निर्देशिले की एरंडेल तेलाचा दिवा पेटवून तो त्याच्या शयनगृहात ठेवावा. त्यांनी अशीही आज्ञा केली की रात्री कोणत्याही परिस्थितीत दिवा विझू नये म्हणून दिव्यात तेल घातले गेले पाहिजे. त्यानुसार केल्यावर भक्त व्याधीमुक्त झाला. एक भक्त अतिशय बिकट आर्थिक दौर्भाग्य स्थितीत होता. तेव्हा श्री श्रीपाद म्हणाले की जर गाईच्या तुपाचा दिवा 1 आठवडा अखंड तेवत ठेवला तर घरात लक्ष्मी कला पुन्हा प्रवेश करील. ते वर नमूद केलेल्या अगदी नाविन्यपूर्ण मार्गाने आपल्या अवलंबितांची पापकर्मांमधून मुक्तता करीत होते. हे सर्व मार्ग जाणणे मानवी प्राण्यांना शक्य नाही. अध्याय 49 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्य नुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सवित्र काठक चयन पुण्यफल भरद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. दौजोपाति देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव.
सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा। जय विजयी भव जगविजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव। पिटिकापुरा नित्यविहारा मधुमती दत्ता मंगलरूपा। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।